नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खाद्यमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया ओल्या तुरीच्या दाण्याची चटणी, म्हणजे सोल्याची चटणी। तर तुम्ही बघू शकता मी इथे असे सोले घेतलेले आहेत आणि आता हे सोले मी कढईवरती चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये सोले सुद्धा टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे माझे पूर्ण सोले कढईमध्ये टाकून झालेले आहे आणि आता मी हे 10 ते 15 मिनिट चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे 10 मिनिटाच्या नंतर आपले हे सोल्याचे दाणे असे झालेले आहे आणि हे दाणे आपले चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा झालेले आहे। आणि तुम्ही बघू शकता मी इथे कढईमध्ये हिरव्या मिरची टाकून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 अशा लसणाच्या कड्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे आणि आता हे भाजण्यासाठी मी इथे थोडं तेल टाकून घेणार आहे। आणि आता ह्या मिरच्या मी 5 मिनिट चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे 5 मिनिटाच्या नंतर आपल्या इथे पूर्णपणे मिरच्या चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा झालेल्या आहे आणि ह्या मिरच्या मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। तर ह्या मिरच्या आता मी 5 मिनिट चांगल्या प्रकारे थंड सुद्धा होऊ द्यायला ठेवून देणार आहे। मी चटणी बनवून घेणार आहे। तर इथे गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी 2 गुटलं तेल टाकून घेणार आहे। हे आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेणार आहे। आणि आता हा कांदा मी 2 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून सुद्धा घेणार आहे। बघू शकता इथे आपले हिरवे मिरचीचं चांगल्या प्रकारे पेस्ट बारीक असं झालेलं आहे। तर इथे आपला कांदा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। 1 चम्मच असं आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे मी आणि आलं लसूण पेस्ट सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। हिरव्या मिरच्याचा पेस्ट केला होता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये, तो सुद्धा मी इथे पेस्ट टाकून घेतलेला आहे। अशा प्रकारे माझा हा पेस्ट पूर्णपणे टाकून झालेला आहे आणि आता हा पेस्ट सुद्धा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। चांगल्या प्रकारे पेस्ट तयार झालेला आहे आणि आता यामध्ये मी 1 चम्मच हळद सुद्धा टाकून घेत आहे। चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेत आहे। तर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे चांगल्या प्रकारे मी मिक्स सुद्धा करून घेत आहे। आणि आता यामध्ये लगेच बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा मी त्याच प्रकारे मिक्स करून घेत आहे। आणि आता हे टोमॅटो मी 2 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून सुद्धा देणार आहे। तर 2 मिनिट झालेले आहे आणि आता इथे आपले टमाटर सुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेले आहे आणि आता इथे मिक्सरमधून बारीक केलेले सोले ते सुद्धा मी कढईमध्ये टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे आपले हे बारीक केलेले सोले यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता हे मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स सुद्धा करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले मसाल्यामध्ये पूर्णपणे सोले मिक्स होत चाललेले आहेत आणि आता हे मी 5 मिनिट चांगल्या प्रकारे शिजू सुद्धा देणार आहे। तुम्ही बघू शकता इथे चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहे आणि आता ही चटणी मी 2 मिनिट चांगल्या प्रकारे झाकण सुद्धा शिजून घेणार आहे। तर इथे 2 मिनिट झालेले आहेत
आणि तुम्ही बघू शकता इथे आपली चटणी अशी तयार झालेली आहे। कमी वेळामध्ये ही अशी बनणारी टेस्टी अशी चटणी झालेली आहे ही। आणि ही विदर्भाची फेमस चटणी आहे, सोल्याची चटणी म्हणून ओळखली जाते। अशा प्रकारे ही सोल्याची चटणी तयार झालेली आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। आणि यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता भरपूर अशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। यामध्ये ही कोथिंबीर सुद्धा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। सोल्याच्या चटणीसोबत भाकर खाल्ल्यावर, सोल्याच्या चटणीसोबत भाकर ही खायला खूपच टेस्टी लागते। आणि अशा प्रकारे ही आपली सोल्याची चटणी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर विदर्भाचा खादळ या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।